जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण क्रमांक 170. व्यवसाय आणि परमार्थ. एका नव्या डॉक्टरनं गरीब वस्तीत दवाखाना काढला. त्या वस्तीमध्ये रोग्यांची संख्या पुष्कळ वाढली. त्यामुळे दवाखान्यामध्ये दिवसाचा बराच वेळ जाऊ लागला. नाम घेण्यासाठी निवांतपणा मिळेनासा झाला. श्री महाराजांपुढे ही अडचण मांडून डॉक्टर म्हणाले, आता यानंतर नवे रोगी पत्करू नयेत एवढाच मार्ग मला दिसतो. त्यावर श्री महाराज म्हणाले, वा डॉक्टर, हे तर व्यवहाराला सोडून होईल. हा डॉक्टर नवे रोगी घेत नाही असं सगळीकडे कळलं म्हणजे नवे रोगी येणं थांबेल. मग आपल्या मनात येईल की जुने रोगी येतच राहावेत म्हणजे ते बरे होऊच नयेत. तसं होणं बरं नाही. माझं म्हणणं, रोगी जुना असो वा नवा असो, तो भगवंताच्या इच्छेनं आला असून त्याला तपासणं आणि औषध देणं माझं कर्तव्य आहे. ही भगवंताची सेवा आहे अशी भावना ठेवावी. भगवंताचं स्मरण करून रोगी तपासला तर त्याच्या रोगाचं निदान होऊन औषध बरोबर सुचेल. पैशाचा विचार मनात आणू नये. रोग्याला बिल सांगावं, पण त्यासाठी त्याला अडवू नये. आपण रोगावर इलाज करतो, रोग्यावर नव्हे. अशा वृत्तीनं वागलं तर व्यवहार मर्यादेत चालेल आणि मन लोभात गुंतणार नाही. शिवाय आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून कर्तव्य केल्याचं समाधानही मिळेल. ही होती आठवण क्रमांक 170. आता ऐकूया आठवण क्रमांक 171. कोणाचंही अंतःकरण न दुखवावं. मी एकच व्रत केलं ते हे की मी कधीही कुणाचं अंतःकरण दुखावलं नाही असं श्री महाराज सांगत. गीतेमध्ये आपल्या विभूती सांगताना मन माझी विभूती आहे असं भगवान म्हणतात. म्हणून कुणाचंही मन दुखावणं म्हणजे भगवंतालाच दुखावणं होय असं श्री महाराजांना वाटे. एकदा एका चांगल्या साधकानं विचारलं, महाराज, आपल्या सांगण्याप्रमाणे कुणाचंही अंतःकरण न दुखवता वागण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो. पण मी रागीट आहे, कडक आणि शिस्तप्रिय आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला माझ्या बोलण्यानं दुसऱ्याचं मन दुखावलं जातं. माझं बोलणं त्याला लागतं, त्याला काय करू? यावर श्री महाराज म्हणाले, तुम्ही मनापासून अभ्यास करा, तुम्हाला खास जमेल. अभ्यास करताना कधी चुकायचंच. जेव्हा चुकेल तेव्हा ज्या व्यक्तीला आपण दुखावलं असेल तिची क्षमा मागावी आणि पुन्हा असं घडणार नाही याबद्दल सावध राहावं. सावध राहून अभ्यास केल्यास यश येईलच. ही होती आठवण क्रमांक 171. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.